मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे, कारण या योजनेच्या आता 5 टप्प्यांवर पडताळणी केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार आता सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे। लाडक्या बहिणीची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर म्हणजे सरकारी योजनेचे लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणार आहे। कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सगळे हे लाभार्थी योजनेतून बाद होतील। 5 एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील बाद होतील। राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात ही संख्या सर्वाधिक आहे। पुण्यात तर 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या सर्वाधिक आहे। कारवाईच्या भीतीने आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलाय। ही संख्या 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते।